भाषण करते एवढंच कशाला तर गंधर्वाप्रमाणे वादन करते आणि अप्सरांप्रमाणे नृत्य करते असा गणपती गणाचा शिवानी मंगलेचा आशीर्वाद सिद्धमस्तु शुभम भवतु हे रसा सायं समाधान में निधाय कैलाश का शिवस्ता भजामि
शुक्राचार्यांचे रक्तबीज माघारी बीज, रक्तबीज माघारी बीज. रक्तबीज त्या क्षणी माघारी आला, पण पाहतो ते काय, गुरु शुक्राचार्य अदृश्य, गुरु शुक्राचार्य अदृश्य. या दिनापासून आज दिनापर्यंत गुरु शुक्राचार्य आम्हाला दृश्य रूपाने दिसले नाही. कुठे गेले असतील ते? आज विचार विचार आणि विचार करतो आहे, पण हा काय प्रकार?
भक्ती जगाला प्रकाश नारायणाचा तुझ्या चरणी सादर प्रणाम सादर प्रणाम सादर प्रणाम. नारायण नारायण वारे वारे देवता भगवंताचं नामस्मरण करता करता या दानवांच्या राज्यात माझे आगमन झालंय. पण आपण येण्याची जाणीव दानवेश्वराला करून द्यावी. हेच योग्य हेच योग्य हेच योग्य. नारायण नारायण नारायण. आपण कोण? कधी पाहिलं नाही मी. देवतांतील एक तर त्रैलोक्यवन्य पुरुष नारदशी आधी हाला शोधण्या. नारायण नारायण. अरे अरे देवतांतले घटक मग नारदा याच वेळी नारायण 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 थांबा. हे तरी त्रैलोक्यवन्य पुरुष एक देवतातील घटक असले तरी यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. मग आपला उद्योग काय म्हणतो? भूत भविष्य आणि वर्तमान काळ जाणण्याची माझ्या शक्ती आहे. नारायण नारायण. हे नारदा, जर तू भूत भविष्य आणि वर्तमान काळ जाणणार असेल तर सांग म्हणतो मी कोण, माझा जन्म कसा झाला? अरे अरे नुकता तुझा जन्म झालाय आणि गुरु शुक्राचार्यांनी तुला जन्म दिलाय. नारायण नारायण. आणि निशुंभ 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 म्हणून परिचित आहे. नारायण नारायण. चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. अर्थात तुम्हाला म्हणून हा निशुंभ आवलेले नमस्कार सदैव कल्याणाचं. नारायण नारायण. या क्षणी या गती देवाचा हात पकडाटी. अरे जर तू देवतांचा संहार करण्यासाठी निघाला असशील तर गेल्या पावली मागे फिर म्हणतोय. नारायण नारायण. अरे आजपर्यंत तुम्हा दानवांची समज आहे की देव तुमचे वैरी पण देव नसून मृत्यू लोकातील. महाराज माऊली तुमच्या मुखावाटे शब्द बाहेर पडतात ते मागे घ्या. तुम्ही सांगताय आमचे वैरी देव नसन ते आम्ही माझ्या डोळ्यावाटे पाहिले आहे मुखावाटे पाहिले आहे की आम्हाला देवतांना संहार करताना. क्षणभर तुमचे मानले मग आमचे घरे वैरी ब्राह्मण ते कसे काय? अरे खरे शत्रू तुमचे मृत्यू लोकातील ब्राह्मण आहे आणि ते कसे तर नारायण नारायण. अरे ब्राह्मण यज्ञ आधी कर्म करतात. नारायण नारायण. आणि त्यामधून मिळणारी शक्ती देवतांना बळ देते. नारायण नारायण. काय? ब्राह्मणाची जोड जर आम्हाला त्या देवतांना मिळत असेल तर याच वेळी त्या ब्राह्मणाचा नाश करण्यासाठी हा निशुंभ निघाला म्हणतो. तर ब्राह्मण सांगणे केले असतील तर ठीक नव्हेशा त्यांच्या मनात सरासर दिले असतील अगदी घालो त्या गती देवतांचा नाश करण्यासाठी. हा निशुंभ मृत्यू लोकांच्या ठिकाणी गेला खरा. त्याला साथ देण्यासाठी हा निशुंभ हा रक्तबीज त्या देवतांना घात करण्यासाठी निघालो. आशीर्वाद नारायण. वारे देवतांनो, देव आणि दानवांची स्फूर्ती आणि बंधुत्वाचे नाते पण देवतांशी तुम्ही वैरत्व स्वीकारले आहे. नारायण नारायण. आणि जेव्हा देवतत्व धोक्यात येईल तेव्हा युक्ती आणि प्रवृत्ती जाणण्याची शक्ती मला दिली आहे. नारायण नारायण. म्हणून हे कलनाट्य मी रचिले आहे. पण हे अरे देवा मला म्हणतात कोण? कैचा नारद सज्जनाचा उतार आणि दुर्जनाचा नाश. हे या नारदाचे प्रीत
म्हणतोय ब्रह्मपुत्र नारद कळीचा कोण तुझी अगाध लीला तुझ्या लीलेचे वर्णन करावे तेवढे आम्ही अपुरे पडतोय. भगवंताच्या जर मनात आलं तर दगडाची नावं सुद्धा पाण्यावरून सहज चढून जाऊ शकते. अग्नीच्या कानावर शेत पिकू लागती. खरोखर तुमच्या लीलेचे वर्णन करायला आम्ही अपुरे पडतोय. या गंगापूर नावची पावले वळली. ए भगवंता हो मोहन करतो हे आमचे नित्यांचे कर्तव्य. मग यावी विलंब नको.
सिंहासनावर बसवले. अशा या पवित्र राजसिंहासनाचा माझा शतशः नमस्कार, शतशः नमस्कार, शतशः नमस्कार. मानाने मान, सन्मानाने फडकणाऱ्या भगव्या झेंड्याला आणि या चैनीच्या या राजसिंहासनाला माझा साधारण प्रणाम, साधारण प्रणाम, साधारण प्रणाम. कुशक कालाने आदित्य मंडळाला जन्म दिला. पक्षी राजाने पहाट झाल्याची जाणीव करून देता क्षणी निद्राहीन असलेला आमचा देह आमच्या स्वाधीन करून घेतला. ज्या मातृपितृ दैवत आपल्या जीवनात पूज्य मानिलं, ज्या माता पित्याचा आशीर्वाद घेऊन यशाचा मार्ग उज्ज्वल करण्याचा या थार महत्त्व या राजप्रसादाकडे आमचं आगमन झालं. ऋषी मुनींच्या आशीर्वादाने हे राज्य सुरळीतपणे चाललंय. त्रय देवतांची आम्हावर कृपा आहे. ज्या सूर्यनारायणाने राजाच्या सर्व सीमा प्रकाशमय केलेल्या आहेत, अशा या सूर्यनारायणाचा माझा साष्टांग नमस्कार, साष्टांग नमस्कार, साष्टांग नमस्कार. ओम नारायण. आता झालेले बक्षीस ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण.
एक झाला सुखाचा शंकर झाले दुःखाचे करताई हे सत्यमानसा माझ्या चित्ताकडे आलेला दोघा दोघांनी सोडला हात म्हणाले ते हान हान म्हणा
आसवातया कालोय जरीता आजही अंतर्गताला वागत्या जगाला कळले पाहिजे की देवाच्या वाटेलाचे काय हाल होते. हे गणेश, तुझे असेच हाल करणार. कोणत्या कर्माची फळं मी निघालो, माझ्या कर्माचे निघालो. राजा सुरेंद्र या हाताने तमाम जनांना लावली दात केलं, त्याला त्याचं रक्षण केलं. चाल राजा सुरेंद्र. रही राजा
ही तुझी स्थिती झाली आहे नारायण नारायण. आणि तू आयुष्यभर कुणाची भक्ती केली? लहानपणापासून ज्या देवतेची मी एकनिष्ठाने भक्ती केली ती म्हणजे जगताची जननी आदी माया आदी शक्ती म्हणजे भगवती देवी. तिने माझ्यावर पार फिरवली. राजन, देव भक्तीचा केला असतो नारायण नारायण. आणि त्या देवीची तू भक्ती कर, नक्कीच तुला फळ मिळेल हे माझं वाक्य आहे. नाहीतर मी तुझा दुःख दूर करेन. मी तुझं दुःख दूर करेन. नारायण नारायण. जय देवी भगवती माते. जय देवी भगवती माते कलितो तव धावा काली
विश्रांतीची गरज आहे. तुला तुझ्या प्रजेला सांभाळायचं आहे, पण काळजी करू नको. सध्या मी आधी जगाला लक्षात घेतले आहे. जा काय म्हणे तो निशुंभ उन्नत झाला आहे. मला वाटले होते पाताळ लोकी राहणाऱ्या दानवांची पाशवी संपली आहे, पण नाही. माझ्या भक्तांना जर छळ असतील तर हे मी हाती जग लक्षात घेतले आहे. त्याचा नाश केल्याशिवाय नवी भगवती म्हणून नाव सांगे. निघाले. हा माते तू जगत माते अशी कुठे चालली? पाहुणीवर पाताळ राहणारा निशुंभ हा उच्च नरेश सुरेंद्र व ब्राह्मणांचा तो नाश करीत आहे. त्याचा नाश करण्यासाठी निघाले. अगं माते, तुझा निशुंभ हा सुद्धा तुझा पुत्र आहे. आणि माते, हा निशुंभ सुद्धा तुझा पुत्र आहे. जर त्याचा तू संहार केला तर देवतांना कलंक टरेल. नारायण नारायण. माते, अगं माते, तुझा तो पुत्र काळाचा काळ महाकाळ. नारायण नारायण. माझा पुत्र महाकाळ. महाकाळ जसा असशील तसा करीत घे. तुझी माझ्या कार्यात मग्न असताना तू मला एकेकी हाक दिली. या हाकेमागचं कारण? महाकाळ पाताळ भूमीचा निशुंभ हा उच्च नरेश सुरेंद्र व ब्राह्मणांचा तू नाश करीत आहे. व राजा सुरेंद्रला नेत्रहीन केले होते, पण मी त्याला दृष्टी दिली. महाकाळ माझी आज्ञा आहे. जा निशुंभाचा शेवट कर. मग ठीक आहे मातेचे पालन करण्यासाठी व निशुंभाचा शेवट करण्यासाठी माते, महाकाळ गेलाय खरा, पण हा काय प्रकार? माते, बघ कशी धरणी तरतर कापते आहे. नारायण नारायण. माते, बघ कसे देव कसे सैरा वैरा पळतात. कयाचा हो बया रे.
माते रक्तबीज हा महादेवांचा वरती आहे आणि जर त्याच्यावर तू रागाने घात केला तर त्याचे रक्त भूमीवर सांडेल आणि त्यामधून असंख्य रक्तबीज तयार होतील. नारायण नारायण. मग मुनिवर रक्तबीजाचा शेवट करण्यासाठी मी काय करू? माते रक्तबीजाचा शेवट करण्यासाठी हे पीठ तुझ्या मी करणी सांगत आहे. माते करणी सांगत आहे. नारायण नारायण असं करायला पाहिजे माते. हो मुनिवर, तुम्ही सांगितलेले स्वरूप घेऊन मी रक्तबीजाचा शेवट करीन. त्याच वेळी नवी भगवती म्हणून नाव सांगेन. निघाले. कर्माचं फळ मिळण्यासाठी माता तू इथपर्यंत आली आहे. देवाचं नामस्मरण करावे हेच योग्य, पण देवाचं नामस्मरण करता करता हा भवसागर तरुण जावं असं वाटतंय. भवसागर हा पार कराया नाममुखी हरिनाम ते घ्यावे भजनी तवे लावे हरिनाम
नाटक गणेश केळकर यांनी पूर्ण संस्थेसाठी 100 रुपयाचं पाठवून दिलं आहे. धन्यवाद. दानवाचा शोध लागला आहे. येऊ दे एका दानवाला हा आवाज. नवरात्रीच्या सामन्यानुसार भगवती मातेचा पुत्र महाकाळ याचा प्रतिशोध घेण्यासाठी हा ऋषीबाई प्रयत्न आहे. कोण रे महाकाळ? भगवती मातेचा पुत्र महाकाळचा. पण तू कोण आहेस? रक्तबी अशी माझ्या देहाला संपलेला. अरे रक्तबी, तुला जर 2 दिवस सुखाने जगायचे असेल तर मार्ग मोकळा आहे, चालता हो. जर का तू एवढा उन्मत्त झाला असेल तर ये रे काय माझ्या
आणि धाडलेली इच्छा पूर्ण होईपर्यंत रक्तबी नाट्य बिना नाही. तुझ्या शौर्य असेल ये कर माझ्याशी दोन भक्तांच्या रक्षणासाठी ओम दादा तुला माझ्या बलाबलाची बरोबरी. Porque